आज आई माझ्यासाठी करते मला खूप आवडणारे काकडीचे घावन। त्यासाठी बारीक किसणीवर एक काकडी किसून घ्यायची आहे। तर इकडे मला 5-6 घावनच हवे आहेत, म्हणून मी फक्त अर्धी काकडी या बारीक किसणीवर किसून घेणार आहे। आपण लहानपणी गुळतूप पोळी खात होतो, ती चव तुम्हाला आठवते का? तर तशीच चव या घावनाला येते। त्यामुळे जर तुमची मुलं गुळतूप पोळी खात नसतील तर असे घावन बनवून त्यांना जरूर खायला घाला। सकाळच्या गडबडीत पटापट होणारी ही एक रेसिपी आहे, कारण यामध्ये जी आपण काकडी शिजवून घेणार आहोत ती शिजवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी त्यामध्ये पटकन पीठ घालून त्याचे घावन बनवून मुलांना देऊ शकता। तर आता या काकडीमध्ये मी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे, कारण यामध्ये नंतर आपल्याला पीठ वापरायचं आहे। तर आता ही काकडी गॅसवर ठेवून ती व्यवस्थित शिजवून घ्यायची। गरजेप्रमाणे 2-2 चमचे पाणी घालत राहायचं आहे आणि वरून पाण्याचं झाकण सुद्धा ठेवायचं आहे, म्हणजे काकडी लवकर शिजेल। हे मिश्रण अधेमध्ये चेक करत राहायचं आहे आणि 1-2 चमचे पाणी गरज असल्यास घालत राहायचं आहे, नाहीतर काकडी खाली करपू शकते। माझ्या आईची ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे कमेंट करून नक्की कळवा। आता इकडे काकडी व्यवस्थित शिजवून झालेली आहे। मी यामध्ये आता गूळ घालणार आहे। तर ही साधारण अर्धी वाटी काकडीचा किस आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे। गूळ जास्त घालायचा, कारण आपल्याला आता यामध्ये पीठ घालायचं आहे। तर इथे मी आता गूळ घालून झाला की तो व्यवस्थित बारीक करून घेणार आहे आणि त्यामध्ये मिक्स होईपर्यंत परत एकदा पाण्याचं झाकण वरती ठेवून घेणार आहे, म्हणजे तो व्यवस्थित शिजेल। गूळ पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे आणि जर पाणी कमी पडत असेल तर 2 चमचे पाणी परत घाला। आता यात 1 लहान चमचा वेलची पावडर आणि 1/2 चमचा जायफळाची पावडर घालून घेतलेली आहे आणि परत सगळं एकत्र करून शिजण्यासाठी ठेवायचं आहे। या मिश्रणाला 1 उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। हे घावनाचं मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे। हे जसंच्या तसं फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यामध्ये फक्त पीठ एकत्र करून आपण ते घावन करायला वापरू शकतो। आता इथे मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे आणि मग त्यामध्ये मी मोठा डाव कणिक घातलेली आहे आणि 4 चमचे तांदळाचं पीठ। हे घावन पूर्णपणे तांदळाच्या पिठावर सुद्धा करू शकतो किंवा मोठा डाव तांदळाचं पीठ आणि 4 चमचे गव्हाचं पीठ असं कॉम्बिनेशन करून सुद्धा करता येईल। तांदळाचं पीठ याला गरजेचं आहे, नाहीतर घावन चिकटून बसतील, कारण काकडी आणि गूळ आपण घातलेला आहे आणि सोबत जर गव्हाचं पीठ असेल तर घावन पटापट निघणार नाही आणि म्हणूनच तांदळाचं पीठ आवश्यक आहे। सारण पूर्ण गार झालेलं आहे हे चेक करूनच पीठ एकत्र करा, नाहीतर सारणाच्या गुठळ्या होतील। बॅटरला डोश्याची कन्सिस्टन्सी येईपर्यंत पाणी घालायचं आहे। आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इकडे बघू शकता। तर इतकं पातळ आपल्याला हे ठेवायचं आहे आणि मग याचे घावन घालायचे आहेत। याचे घावन आपण पातळही घालू शकतो, अगदी डोश्यासारखे, किंवा थोडेसे जाडही ठेवता येतात। तर तुम्हाला जसं आवडतील त्याप्रमाणे तुम्ही हे जाड किंवा पातळ करू शकता। तर आता बाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे हे पटापट सुटतील। हे माझं पहिलं पातळ घावन तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यावर मी भरपूर तूप घालून या घावनाचा आस्वाद घेणार आहे आणि जर तुम्हाला तूप जास्त आवडत नसेल तर जाड घावन घाला किंवा पातळ घातले तरीही चालतील। आणि ते घावन गोड किंवा तिखट लोणच्यासोबत, म्हणजे गोड लिंबाचं किंवा तिखट लिंबाचं लोणचं किंवा तिखट कैरीच्या लोणच्यासोबत हे घावन खूप छान लागतात। चला परत भेटू, बाय।